नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण घरगुती साहित्यात कोणतेही महागडे साहित्य न वापरता अगदी झटपट धाबा स्टाईल असे मटार पनीर बनवणार आहोत. तेही घरगुती मसाले वापरून. घरगुती मसाले वापरल्यामुळे या मटर पनीरला अगदी ढाबा स्टाईल चव येते. झटपट हे मटर पनीर तयार होते. एकदा तरी तुम्ही अशा प्रकारे जर मटर पनीर बनवले तर पुन्हा पुन्हा बनवाल. हॉटेलमधून मटर पनीर याची ऑर्डर करण्यापेक्षा घरच्या घरी आणि घरगुती मसाल्यात अगदी झटपट हे मटर पनीर तयार होते. शिवाय खायला अप्रतिम असे लागते. हे मटर पनीर तुम्ही पराठ्याबरोबर, नानबरोबर, रोटीबरोबर, फुलक्याबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. फारच अप्रतिम असे लागते. अशा प्रकारे एकदा तरी बनवा. जर रेसिपी आवडलीच तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी पातेल्यात एका पाणी गरम करत ठेवले आहे. आता त्यात आपण अगदी ताजे मटार आपण 1 वाटी घालणार आहोत आणि साधारणतः 2 मिनिटे हे मटार व्यवस्थितपणे उकळून घेणार आहोत. मटार कच्चे आहेत त्यामुळे इथे मी फक्त 2 मिनिटे उकळत्या पाण्यात व्यवस्थितपणे अगदी अशा प्रकारे ढवळून शिजवून घेणार आहे. गॅस मीडियमच ठेवायचा आहे. आता हे मटार आपण दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करू आणि ह्या गॅसवर इथे मी एक कढई गरम करत ठेवली आहे. त्यात पाव चमचा बटर घालूया आणि बटर व्यवस्थितपणे विरघळून घेऊया. बटर मेल्ट झाल्यावर लगेचच 1 वाटी अशा प्रकारे क्यूबमध्ये कापलेले पनीर घालूया आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवून सतत ढवळून गोल्डन कलर येईस्तोवर अशा प्रकारे परतून घेऊया. साधारणतः 2 मिनिटानंतर पाहू शकता पनीर अगदी गोल्डन कलर येईस्तोवर मी परतून घेतले आहेत. आता इतपतच आपण पनीर व्यवस्थितपणे परतून घेतल्यावर लगेचच गॅस बंद करूया आणि हे पनीर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि बाजूला ठेवूया. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर पाहू शकता मटार अगदी व्यवस्थित शिजले आहे आणि त्याला रंगही सुरेख आला आहे. इतपतच मटार शिजवून घ्यायचे आहे. यापेक्षा जास्त अजिबात शिजवून घ्यायचे नाही, नाहीतर भाजीमध्ये ते विरघळतात. म्हणून अशा प्रकारे अगदी साधारणतः 2 मिनिटे व्यवस्थितपणे मटार अशा प्रकारे शिजवून घेतल्यावर चाळणीने काढून घेऊया. आता ही मटार मी बाजूला ठेवत आहे. तोवर इथे मी गॅसवर एका पातेल्यात पाणी गरम करत ठेवले आहे. 1.5 ग्लास पाणी इथे गरम करत ठेवले आहे. त्यानंतर पुन्हा त्याच गॅसवर इथे मी एक कढई गरम करत ठेवली आहे. त्यात 2 चमचे तेल घालूया. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तेल गरम करून घेतल्यावर लगेच 1 चमचाभर जिरे घालूया. जिरे थोडेसे तडतडल्यावर लगेचच साधारणतः 2 छोटे इथे मी मीडियम साईजचे कांदे किसून घेतले आहेत. या भाजीमध्ये कांदा किसूनच घ्यायचा आहे, त्यामुळे भाजी बनवायला सोपी होते आणि भाजीमध्ये जी ग्रेव्ही आपण करणार आहोत ती अगदी घट्टसर अशी तयार होते. मग कांदा अशा प्रकारे अगदी किसूनच घ्यायचा आहे. कांदा साधारणतः 3 ते 4 मिनिटे आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत. आता कांदा शिजण्यासाठी चिमूटभर मीठ घालूया आणि पुन्हा कांदा साधारणतः 2 ते 3 मिनिटे अशा प्रकारे व्यवस्थितपणे परतून घेऊया, म्हणजे त्याचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जाईल. साधारणतः 3 ते 4 मिनिटानंतर पाहू शकता कांदा अगदी गोल्डन कलर येईस्तोवर मी परतून घेतला आहे. मीडियम गॅस करूनच हे सर्व जिन्नस परतून घ्यायचे आहेत. आता लगेचच त्यामध्ये साधारणतः 3 ते 4 चमचे आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबिरीची पेस्ट घालूया. हिरव्या पेस्टचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता कांद्याबरोबर हिरवी पेस्ट साधारणतः 3 ते 4 मिनिटे व्यवस्थितपणे परतून घेऊया. साधारणतः 3 ते 4 मिनिटानंतर पाहू शकता हिरवी पेस्ट कांद्याबरोबर व्यवस्थित परतली गेली आहे आणि त्याचा सुवास भरभर दरवळतो आहे. इतपतच सर्व जिन्नस परतून घ्यायचे आहेत. आता लगेचच त्यामध्ये 1 वाटी टोमॅटो प्युरे घालूया. टोमॅटो प्युरे बनवताना इथे मी एक मोठा टोमॅटो अगदी लालबुंद असा टोमॅटो घेतला आहे आणि तो मिक्सरमधून बारीकसर त्याची पेस्ट तयार करून घेतली आहे. आता साधारणतः 2 मिनिटानंतर पाहू शकता सर्व जिन्नस एकजीव करून घेतल्यावर आता पावडर मसाले घालूया. लगेचच हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि धनेपूड हे बेसिक मसाले आपण इथे वापरणार आहोत. मसाल्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. गरम मसाल्याच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. आता हे मसाले आपण ह्या ग्रेव्हीबरोबर व्यवस्थितपणे परतून घेऊया. पाहू शकता पावडर मसाले ग्रेव्हीमध्ये अगदी व्यवस्थितपणे एकजीव झाले आहे, परंतु त्याचा कच्चेपणा निघून जावा यासाठी इथे मी गॅस मंद करून कढईवर झाकण ठेवत आहे आणि साधारणतः 3 ते 4 मिनिटे ही ग्रेव्ही व्यवस्थितपणे शिजवून घेणार आहे. 4 मिनिटानंतर कढईवरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता ग्रेव्ही अगदी व्यवस्थित शिजली आहे आणि त्याचा सुवासही दरवळतो आहे. लगेचच साधारणतः 1 मिनिटभर
अशा प्रकारे ग्रेव्ही अगदी व्यवस्थितपणे पुन्हा परतून घेऊया. पाहू शकता ग्रेव्ही अगदी व्यवस्थितपणे तयार झाली आहे. लगेचच आपण त्यामध्ये उकडून घेतलेले मटार घालूया. आता मटार आपण ग्रेव्हीमध्ये अशा प्रकारे साधारणतः 2 मिनिटे व्यवस्थितपणे परतून घेणार आहोत, म्हणजे मसाल्यांची पुरेपूर चव त्यामध्ये उतरेल. आता पाहू शकता मटार अगदी व्यवस्थितपणे ग्रेव्हीमध्ये कोट झाले आहेत. लगेचच त्यामध्ये गरम पाणी घालूया. आवश्यकतेनुसार गरम पाण्याचा वापर करायचा आहे. चवीनुसार मीठ घातल्यावर पुन्हा ग्रेव्ही अशा प्रकारे चमच्याने एकजीव करून घेऊया आणि कढईवर झाकण ठेवूया आणि ह्या ग्रेव्हीला एक उकळी येऊ देऊया. आता कढईवरील झाकण काढल्यावर पाहू शकता ग्रेव्हीला अगदी व्यवस्थितपणे उकळी आली आहे आणि सुवासही दरवळतो आहे. लगेचच तळून घेतलेले पनीर त्यामध्ये घालूया आणि व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. त्यानंतर पुन्हा आपण कढईवर झाकण ठेवूया आणि तुम्हाला ग्रेव्ही जितपत पातळसर किंवा घट्टसर हवी आहे तेवढी ही ग्रेव्ही आटवून घ्यायची आहे. आता गॅस मिडियमच ठेवून आपण ही ग्रेव्ही आटवून घेणार आहोत. आता भाजी व्यवस्थितपणे आटली आहे. लगेचच अर्धा चमचा साखर घालूया. टोमॅटो प्युरे वापरल्यामुळे इथे मी साखर वापरत आहे, त्यामुळे चव बॅलन्स होते. पुन्हा भाजी व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर चिमूटभर गरम मसाला घालूया, त्यामुळे या भाजीला ढाब्याची चव येते. आणि वरून थोडीशी कोथिंबीर अशा प्रकारे पेरूया, म्हणजे भाजी पूर्णपणे तयार होईल. आता ही सर्व जिन्नस हलक्या हाताने व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर गॅस बंद करून फक्त भाजीला एक वाफ येऊ देऊया, म्हणजे ढाबा स्टाईल ही पनीर मटरची भाजी पूर्णपणे तयार होईल. 1 मिनिटानंतर भांड्यावरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता अगदी ढाबा स्टाईल चविष्ट आणि चमचमीत घरगुती मसाल्यात पनीर मटरची भाजी तयार झाली आहे. सध्या मटरचा सीझन आहे, त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही पनीर मटरची भाजी बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. लगेचच गॅस बंद करूया आणि ही गरमागरम पनीर मटरची भाजी लगेचच सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाली चमचमीत बघताक्षणी खावीशी वाटणारी मटर पनीरची भाजी, तेही कोणतेही महागडे साहित्य न वापरता घरगुती मसाल्यात. गरम मसाल्याच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्यामुळे ह्या भाजीला चव अप्रतिम अशी येते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत आणि चविष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.